नमस्कार मित्रांनो. संगीता एन-एम-सी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती. महादेव म्हणजे तिचा नवरा मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता. त्यामुळे तो जमिनीपेक्षा जास्त वेळ पाण्यातच असायचा. नुकताच 3-4 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. अजून बाळ होत नव्हतं. सध्या दोघेच नवीन संसाराची मजा लुटत होते. महादेव 2-2.5 महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. नवीन सफरची ऑर्डर येईपर्यंत तो सुट्टी एन्जॉय करत होता. वर्षाचे 10 महिने बोटीवर आणि उरलेले 3-4 महिने घरात असं त्याचं वेळापत्रक होतं. तो नसला की संगीता एकटी मुंबईत असायची. हॉस्टेलमध्ये लहानाची मोठी झाल्यामुळे तिला हेक्टर आनंद जास्त जड जात नव्हतं. नुकतंच त्यांनी टॉवरमध्ये भाड्याने एक नवीन फ्लॅट घेतला होता. 25व्या मजल्यावरती टॉप फ्लोअर समुद्राला लागूनच टॉवर होता. खिडकीतून उभं राहिलं की समुद्राचा दुर्वा नजारावर दिसायचा. खिडक्या उघड्या ठेवल्या की हवेने शहारे घालायची. टॉवरला 6 लिफ्ट, 15 सिक्युरिटी, शेजारी बाजारी कोण राहते याचा माग सुवास नाही. तर अशा टॉवरमध्ये संगीता राहत होती. तिचं घर तिच्या ऑफिसमध्ये स्टेटस सिम्बॉल होतं. त्यामुळे संगीता थोडी आयटीत राहायची. 3 महिने संपत आले होते आणि महादेवला त्याच्या शिपिंग कंपनीतून कोणालाही 2 दिवसात जॉईन व्हा नाईटला जिने महादेवला जावं लागणार होतं. महादेवने पॅकिंग करायला सुरुवात केली. वर्षाचं सामान होतं, त्यामुळे त्याचे 2 दिवस त्यातच गेले. निघायच्या आतल्या रात्री संगीता बोलली, तुझा सहवास मला आता वर्षाने भेटणार, म्हणून आजच्या रात्री मला इतकं सुख दे की सुख मला वर्षभर पुरेल. महादेव हसला. त्याने त्यासाठी काही टॅबलेट घेतला. थोडं ड्रिंक करून तो बेडरूम मध्ये आला. त्या दोघांनी रात्रभर सुख घेतलं. दुसऱ्या दिवशी संगीताने सुट्टी घेतली होती आणि ती महादेवला सोडायला एअरपोर्टवर वरती गेली. विमान उडायची वेळ आल्यावर तिने त्याला एक घट्ट मिठी मारली आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्याचा निरोप घेतला. आज संगीताचा पहिला दिवस होता. एकटी राहण्याचा तिला भीती वाटत नव्हती, पण मोठ्या घरात एकटं राहण्यासाठी तिला कंटाळा येत होता. आज ती फक्त स्वतःसाठी जेवण बनवत होती. महादेवच्या आठवणीने ती व्याकुळ होत होती. जेवण बनवताना एक हलकी शिवाराची झुळूक तिच्या मागून आली आणि तिचा गाऊन आणि केस वाऱ्याबरोबर थोडे वर उचलले गेले. तिच्या कानात हलकासं ऐकायला आलं. तिने मागे वळून पाहिलं, पण मागे कोणी पण नव्हतं. वाऱ्यामुळे झालं असेल असं तिला वाटलं. तिने वॉश घेतला आणि ती शॉपिंगला बाहेर सकाळी लवकर उठायचं तयार होऊन, कारण ऑफिसला जायचं. ऑफिस सुटल्यावर फ्रेंड्स बरोबर शॉपिंग नाहीतर डिस्कोला जायचं असा संगीताचा दिनक्रम चालला होता. 2-3 दिवस असेच गेले. त्या दिवशी शनिवार होता. ती तिला सुट्टी होती. संगीता सकाळी आरामात उठली. ती बाथरूम मध्ये शॉवर खाली वॉश करत होती. तिला परत कोणीतरी मागे असल्याचा भास झाला आणि हलकासा श्वास ऐकायला आला. तिने पटकन मागे बघितलं, पण मागे कोणी नव्हतं. ती आंघोळ करून हॉलमध्ये आली आणि तिने टॉवेलने आपले अंग पुसले आणि गाऊन घातलं. ती असेच समोर येऊन उभी राहून तोच परत मागे तिला कोणीतरी आहे असा भास झाला. अशातून तिने मागे बघितलं, कोणी नव्हतं आणि अचानक तिला मागून कोणीतरी मिठी मारली. तिने मागे वळून बघायचा प्रयत्न केला, पण मिठी इतकी जोरात मारली होती की तिला मागे वळून बघताच येत नव्हतं. तिने आरशात बघितले, मागे कोणी नव्हतं. तिने ओरडायला सुरुवात केली, पण तिचा एसी बेडरूम जाड काचांनी बंद असल्यामुळे तिचा आवाज बाहेर जात नव्हता. तिला उचलून बेडवर टाकले गेले आणि कोणीतरी तिच्या अंगावर झोपत आहे असं तिला वाटू लागलं. तिला समोरच्याचा स्पर्श जाणवत होता आणि ती त्याला स्पर्श करत होती, तर तिला त्याच्या शरीराचा स्पर्श झाला नव्हता. समोर अदृश्य व्यक्ती होता, त्यावेळेस ज्याला स्पर्श करता येत नव्हतं, पण तो दिसत नव्हता. त्याने तिला विवस्त्र केलं आणि तिचा
तिला बाहूत घेऊ लागला. संगीता सिलिंगवरच्या आरशात बघत होती, पण कोणी दिसत नव्हतं. ती खाली करत होती. हे तिला दिसत होतं की काही करू शकत नव्हती. तिचे दोन्ही हात त्याने धरले होते आणि तो तिचा भोग घेत होता. खूप वेळाने तो शांत झाला आणि तिच्या अंगावर पडून राहिला आणि मग अचानक दूर झाला. संगीता रडत उठली. तिने बेड चेक केला. बेडवर कुठेच काहीच नव्हतं. फक्त बेडवरती चादर अस्ताव्यस्त झाली होती. ती घाबरली आणि तिने पळत जाऊन महादेवला फोन केला, पण महादेव अथांग समुद्रात गेल्यामुळे त्याचा फोन रिचेबल नव्हता. सॅटेलाइट फोनवरून महादेव आठवड्यातून एकदाच फोन करायचा आणि कालच त्याने फोन केला होता. आता संगीताला काय करावं हे कळत नव्हतं. पोलिसांना फोन करावं तर काय सांगणार की एका अदृश्य व्यक्तीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि जर मानलं तर त्याचे काहीच पुरावे तिच्या शरीरावर नव्हते. कोणाला तिच्या बोलण्यावर विश्वास पण बसला नसता. महादेवने जरी विश्वास ठेवला असता का त्याच्या बोलण्यावर, असे नानाविध विचार तिच्या डोक्यात आले. बऱ्याच वेळाने ती उठली. तिचं डोकं सुन्न झालं होतं. तितक्यात तिच्या मैत्रिणीचा फोन आला. तिने तिला सगळी हकीकत सांगितली आणि ती हसायला लागली आणि बोलली, तू एखाद्या मनोचिकित्सेकडे भेट. तुला त्याची गरज आहे. महादेवाची नशा अजून उतरली नाही वाटतं. नशीबवान आहे. स्वप्नात तरी तुला दुसरा फ्लेवर खायला मिळालं. आम्ही बघ एकाच फ्लेअरवर दिवस काढतोय. असं बोलून मैत्रीण मोठ्याने हसली आणि तिने फोन ठेवून दिला. संगीताने फोन बेडवरती रागातच आपटला. तिला काय करावं ते सुचतच नव्हतं. सकाळी ती ऑफिसला गेली आणि ऑफिस सुटल्यावर तिला घरी जायचं मन होत नव्हतं. ती जड पावलाने घरी पोहोचली. घरी गेल्यावर तिने पुन्हा अंघोळ घेतली आणि वेळेमध्ये कपडे घालू लागली आणि परत तिच्यासोबत ते सगळं झालं जे आदल्या दिवशी झालं. संगीता काहीच करू शकत नव्हती आणि कोणाला बोलू पण शकत नव्हती. पण तिने एकदा दोनदा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रसंगी तिला मार खावा लागला. आता हे रोजच होत होतं. महिना होत आला होता. ती अदृश्य व्यक्ती अगदी वेगवेगळ्या प्रकारे तिचा उपभोग घेत होती. ती गप्प राहून सहन करत होती. आता तिला ह्या गोष्टीचा कंटाळा आला होता. तिने काही करून यातून बाहेर पडण्याचा निर्धार केला आणि ती विचार करू लागली. तिच्या डोक्यात एक कल्पना आली की जर आपण हे सगळं शूट केलं तर लोकांना आपला विश्वास बसेल. तिने मोबाईल कॅमेरा सगळा शूट केला आणि तिच्या त्या मैत्रिणीला तिने तो व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ बघून तुला खात्री पडली की संगीता खरं बोलत होती आणि तिने संगीताची माफी मागितली आणि संगीताला बोलली की हे सगळं मानवी वाटत आहे. कुठली तरी शक्ती हे सगळं करत आहे. माझ्या माहितीतली बाब आहे. ही अशा गोष्टींवर उतारा देतात. आपण जाऊया का त्यांच्याकडे? संगीता या गोष्टींना इतकी कंटाळली आणि घाबरली होती की ती लगेच तयार झाली. दोघी बाबांना भेटायला निघाल्या. बाबाचं घर साधंच होतं. त्या घरी पोहोचल्या तेव्हा बाबा नमाज वाचत होते. त्यांचं नमाज पडून झाल्यावर त्यांनी दोघींना येण्याचं कारण विचारलं. संगीताने बाबांना सगळा प्रकार सांगितला. तिचं बोलणं बाबांनी शांतपणे ऐकून घेतल्यावर बाबांनी थोडे वेळ डोळे मिटले आणि काही आकडेमोड केली. ते बोलले, तू समुद्र किनारी राहतेस का? संगीताने मान हलवली. ते पुढे सांगू लागले, तुझ्या घरात राहतेस त्या घरावर एका लिंग पिसाट प्रेम तापमानाची छाया आहे. तुझ्या आधी त्या घरात तो राहत होता. दिसायला सुंदर, भरपूर पैसा, देवदास, शरीर यष्टी. या जोरावर त्याचे भरपूर अनैतिक संबंध होते. रोज वेगळी मुलगी त्याच्या खाली असायची. ह्याच भानगडीतून तू झोपतेस त्या बेडवर त्याचा खूप झाला होता. त्याला मेल्यानंतर पण मुक्ती मिळाली नव्हती. तू सुप्त अवस्थेत ते सुद्धा तुम्ही ते बंद घर भाड्याने घेतलं. तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा संबंध याच बेडरूम मध्ये त्याच बेडवरती रंगला आणि त्याचा आत्मा सुप्त व्यवस्थेतून जागृत झाला. त्याला जे पाहिजे होतं तेच तुम्ही करत होता आणि त्याची वासना तुझ्यावर निघत आहे. तू घर बदललंस तरी तू
तो तुझा पिच्छा सोडणार नाही. संगीता बोलली, बाबा यावर काही उपाय आहे का? बाबा बोलले, हाये पण जरा कठीण आहे. संगीता बोलली, काय उपाय ते सांगा, मी करायला तयार आहे. बाबा बोलले, खून करायचा. संगीता ओढतच बोलू लागली, काय खून करायचा? कुणाचा? बाबा बोलताच प्रेत आत्म्याचा धनी त्याची पेटी उघडली आणि त्यात मखमली रुमाला बांधलेले एक छोटा खंजीर तिला दिला आणि सांगितलं, जेव्हा तू तुझ्याबरोबर संबंध करेल आणि भोगाचा प्रमोशन येईल तेव्हा त्याच्या डाव्या छातीवर म्हणजे हृदयात खुपसायचा. हे सोपं काम नाहीये. एका दृश्य व्यक्तीच्या डाव्या छातीवर खंजीर खुपसणं जर तू असफल झालीस तर मग तो तुझा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसांनी पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या रात्री तुला हे करावं लागेल. जर नाही जमलं तर पुढच्या कोणी मलाही करावा लागेल. 2 दिवस हा खंजीर ह्या रुमालातून बाहेर येता कामा नये, नाहीतर त्याला त्याची जाणीव होईल. संगीताने सगळं लिहून घेतलं आणि बाबाचा आशीर्वाद घेऊन ती त्याला पैसे देऊ लागली. बाबा हसल्यामुळे, मेरा खंजीर बेटा तेरे काम आ गया, तो बस मैं ये समझ लूंगा कि मेरी दक्षिणा मुझे मिल गई. जो ऊपर वाला तुझे सलामत रखे. संगीता घरी जायला निघाली. तिला एक पुसटचा आशेचा किरण दिसू लागला. तिने खंजीर रुमाल व्यवस्थित पॅक केला. तिला 3ऱ्या दिवसासाठी म्हणजे बोलण्यासाठी वातावरण निर्मिती करायची होती. तिने विचार केला, जर एकदम पौर्णिमेच्या दिवशी काही बदल केला तर तो त्याच्या लक्षात येईल, म्हणून आजपासूनच बदल करावा असं तिने ठरवलं. संगीता घरी पोचली. तिने जाताच आंघोळ केली. छानसा वनपीस ड्रेस घालून ती तयार झाली. सुंदर परफ्यूम मारला आणि ती बेडवर त्याची वाट बघत बसली. हवेची हलकी झुळूक आली आणि तिला जाणीव झाली की तो आलाय. तिचा बदललेला मूड बघून तो तिच्या जवळच येत नव्हता. संगीता चेहऱ्यावरचे हावभाव करू लागली. तसं काय त्याच्यासाठी ती व्याकुळ आहे. थोडा वेळ अंदाज घेऊन तो तिच्याजवळ आला. तिने पण आज त्याला प्रत्येकाला साथ दिली. तिला भरपूर मजा येत होती. असे अभाव केले. कदाचित तो तिच्यावर टिपत होता. दुसऱ्या दिवशी ती शॉर्टकट घालून तयार झाली. कालच्या पेक्षा तो आज थोडा धीर चालवता आला आहे, तिला जाणवलं. दुसऱ्या दिवशी पण तीच नाटक करत होती. तिने वेळ मारून दिली. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती. ती ब्युटी पार्लरमध्ये जाऊन चक्क साडी नेसून आली. हलकासा मेकअप पण करून आली. भारतातल्या 90% पुरुषांना बाई साडीमध्ये आवडते. तिला माहिती होतं. तिने आधीपासूनच खंजीर बेडच्या खाली रुमालामध्ये ठेवला होता. तिने घरात पाय ठेवताच ती शक्ती जवळ आल्याचं तिला जाणवलं. तिचं साडीतलं रूप बघून तो थोडा बदललेला झाला. तिला पण तेच हवं होतं. दरवाजातून त्याने तिला उचललं आणि बेडवर हलकं अलगद ठेवलं. तिने पण नववधूसारखं नाटक सुरू केलं. आज तो भरपूर आतुर झाला होता. ती पण त्याला तसा प्रतिसाद देऊ लागली. तो तिच्यावर झोपला. तिने प्रेमाने कूस बदलली आणि त्याच्यावर बसली. त्याचा ससा रंगात येत होता. तसा तिचा हात हळूहळू खंजीर ठेवला त्या ठिकाणी जाऊ लागला. तिला जाणवू लागलं की लवकरच क्षणाची वेळ येईल. तिने रुमालमध्ये हात घातला आणि खंजीर मूठमध्ये पकडला. काचीने पकडला. त्याची खात्री झाल्यावर तिने ओरडायचे नाटक चालू केले. तिच्या या पवित्राने त्याचा धीर सुटला आणि तो पण चेष्टाला. त्याला जसा तो क्षण जाणवला तसा तिने रुमालातून खंजीर बाहेर काढला आणि त्याच्या डाव्या छातीवर खुपसला. वीज चमकावी तसा प्रकाश निघाला. त्याने तिला जोरात मागे ढकलले. ती उडून बेडच्या मागे खाली जमिनीवर पडली. तो प्रकाश तिच्या बेडरूमच्या जाड काचेच्या तडा देऊन बाहेर निघून गेला. काच फुटली होती. ती आनंदाने रडत बोलली, नरकात जा आता. ती थोड्या वेळाने शांत झाली. तिचं लक्ष फोनकडे गेले. तो सायलेंट मोडमध्ये होता आणि कोणाचा तरी फोन येत होता. महादेवचा फोन होता. तिने फोन घेतला. महादेव बोलला, कुठे होतीस? मी 1 तास झाला फोन करत आहे, उचलत का नाही? तेच ती काही बोलली नाही. माझं पुढे बोलणं
महादेव पुढे बोलला, आपण जे घर घेतलं आहे त्या घरात फिरतो. प्रसिद्ध मॉडेल राहत होता. तो पुढे बोलत होता. पण संगीता बिल्डिंग कडे बघत मनात बोलत होती, तो राहत होता आणि आताच घर सोडून गेला, तेही कायमचा. अशाच वैविध्यपूर्ण विषयावरील कथा ऐकण्यासाठी प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.